सध्या राज्यासह संपूर्ण भारत देश हा महिला अत्याचारांच्या आगीत होरपळून निघताना दिसून येतो। यामध्ये सर्वाधिक जास्त शिकार केल्या जातात त्या लहान मुलींच्या, अल्पवयीन मुलींच्या। त्यामुळे सध्या अल्पवयीन मुलींचे जे पालक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। शाळा असतील, महाविद्यालय असतील आणि आता तर थेट कोचिंग सेंटर पर्यंत हे सगळे प्रकार पोहोचलेले आहेत। काल परवा मध्येच मुंबईतल्या एका कोचिंग सेंटरमध्ये 15 वर्षाच्या मुलीवरती सलग 2 वर्ष तिथलेच काही सर होते, शिक्षक होते जे अत्याचार करत होते। त्यामुळे अशा सगळ्याच प्रकरणं आता समोर येत असताना मुलींच्या पालकांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे मी जाणून घेणार आहे। माझ्याबरोबर काही पालक आहेत, त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या या सगळ्यावरती काय प्रतिक्रिया आहेत आणि काय म्हणणं हे जाणून घेणार आहोत। काय वाटतं सध्याची परिस्थिती पाहता आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणं सेफ वाटतंय का? आता नुकताच पुणे शहरामध्ये काल परवा एका पुणे शहरातल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये एका मुलीवर अत्याचाराची नुकतीच ताजी घटना आहे। त्याच्यानंतर कालच मुंबईमध्ये एका मुलीवर एका क्लास चालकाकडून अत्याचार केल्याची घटना आत्ता नुकतीच निदर्शनास आलेली आहे। संबंधित घटना अत्यंत निंदजनक आहे, निंदनीय आहे आणि निषेध त्याचा करावा तेवढा कमी आहे। आता विषय आहे पालक म्हणून आमची भूमिका काय असेल। तर पालक म्हणून माझं तर मत असं आहे की या आपल्या राज्य सरकारने जे काही हे कोचिंग क्लासेस आहेत, या कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे। मागच्या काही काळामध्ये या संदर्भात कायदे आणण्यासाठी विधिमंडळ चर्चा देखील झाली, ते विधेयक आलं बिलं, पण नंतर त्याच्यात त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही किंवा त्याचा काही कायदा वगैरे काही झाला नाही। तर राज्य सरकारने याच्यात प्रामुख्याने अशी काही धोरणात्मक भूमिका घेऊन त्यांनी ते कायदा करण्यासाठी सर्वात पहिले कायदा करण्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजेत। त्याच्यानंतर दुसरा असा विषय आहे, बरं त्या क्लासमध्ये जे शिकवणारे जे टीचर आहेत, जनरली अशा घटनांमध्ये ज्या मुलीवर जो अत्याचार होतो एक तर शिक्षकाकडून होतो किंवा त्या क्लासमधल्या काही मुलांकडून वगैरे होतो। तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर या क्लास चालकांसाठी जर एक विशिष्ट प्रकारची राज्य सरकारने जर नियमावली बनवलेली असती तर असे प्रकार कधी थांबवता आले असते। आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही आहे की जे क्लासेस आहे त्या क्लासेसला परवानग्या, त्याच्यानंतर त्या क्लासेसमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं चारित्र्य पडताळणी ती केलेली आहे किंवा नाही आहे, त्यांची मानसिकता कशी आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे देखील आपण समजणं गरजेचं आहे। आता पालक ज्यावेळेस क्लासेसमध्ये टाकतो तो फक्त एक ब्रँड पाहून जातो, म्हणजे ह्या गोष्टी फक्त अशा ब्रँडेड क्लासमध्ये होतात किंवा होत नाही असं नाही। हे जनरली बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडले जातात, पण पालक जे आहेत ते भीतीपोटी किंवा आपली बदनामी होईल या भीतीपोटी ते काय ते प्रकरण उघडकीस आणत नाहीत किंवा ते पब्लिक समोर येत नाहीत किंवा काही मीडियासमोर येत नाहीत आणि ते प्रकरण ते दाबून टाकायचा प्रयत्न करतात। तर याचाच हे लोक फायदा घेतात आणि ह्या अत्याचाराच्या घटना पुण्या मुंबईसारख्या शहरात किंवा इतरही राज्यातल्या अनेक ठिकाणच्या शहरात ह्या अशा घडत असतात। तर त्याचं प्रमुख मागणी आमची पालक संघटना म्हणून ही आहे की या संदर्भात क्लासेसच्या संदर्भात राज्य सरकारने त्वरित कडक असे कायदे केले पाहिजेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी देखील केली पाहिजे। ही आमची एक पालक संघटना म्हणून आमची मागणी आहे राज्य सरकारकडे। त्या दुसरी गोष्ट की हे जे क्लासेसचं नवीन जे पेव फुटलेलं आहे की मुलगा 10वीत असतो, 10वीची तयारी म्हणून त्याला क्लासेस लावले जातात, त्याच्यानंतर तो 12वीत जातो, 12वीची परीक्षा असते त्याच्यासाठी क्लासेस लावले जातात चांगले मार्क्स मिळण्यासाठी। 12वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जो विद्यार्थी जातो त्याला मग त्याला त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी काय प्रवेश परीक्षा असतात, मग त्याच्यासाठी तो क्लासेस लावते। बरं हे जे पॅन इंडिया लेवलला चालणार हे मोठमोठे क्लास ह्याच्या फिया भयंकर असतात। बरं यांच्या इतक्या यांच्या जबरदस्त फिया असतात की हे सर्वसामान्य पालकांना परवडणारं सुद्धा नसतं। तरीसुद्धा आपल्या मुलाच्या करिअरच्या दृष्टीने हे पालक आपल्या खिशाला कात्री पाडून ते त्या क्लासेसमध्ये टाकत असतात आणि क्लासेसमध्ये टाकल्यानंतर तिथे जर आपल्या मुली जर असुरक्षित असतील तर पालकांनी करायचं काय, हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे। तर या संदर्भात एकच म्हणणं आहे की जे काही या शहरामध्ये जे काही या राज्यामध्ये हे जे काही क्लास चालवले जातात या क्लासवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कडक असे कायदे केले पाहिजेत। कडक असे जर कायदे केले तर याला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं। सर तुम्ही काय सांगाल? आधीच
संपूर्ण भारतातच म्हणा महिलांच्या बाबतीत थोडीशी दुय्यम स्थान दिलं जातं हे तर नेहमीच आहे. शिक्षणाच्या बाबतीतही म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी खेडेगावात असतील 10वी-12वी मध्ये शिक्षण थांबवलं जातं मुलींचं. या सगळ्या प्रकरणात आता आणखीन एका या महिला अत्याचारांची जोड याला मिळत असल्यामुळे आणखीन या सगळ्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरती आणि एकंदरीतच महिला सबलीकरणावरती होईल असं वाटतं. हा महिला सबलीकरणावरचा अतिशय परिणाम घडलेला आहे, होत आहे. कारण का आपल्या भारत देशामध्ये आणि आपल्या जनरली खेडेगावात वगैरे की 10वी झाल्यानंतर मुलींचं शिक्षण वगैरे पूर्णपणे बंद केलं जातं. तिला लग्नाच्या वेळीमध्ये अडकवलं जातं. तर आणि अशा वेळेस खरं तर महिलांचं शिक्षण पुढं चालू ठेवलं पाहिजे आपल्या देशामध्ये. आणि तसं पाहायला गेलं तर आता मुंबईचं एक प्रकरण झालं, पुणे शहरामध्ये एक प्रकरण झालं. तर या कडून असं जाणवायला लागलं की आपल्या पुणे शहरात, मुंबई शहरात किंवा भारतसारख्या चांगल्या देशामध्ये महिला किंवा ज्युनियर के जी, सिनियर के जीमध्ये किंवा शाळेमध्ये जाणारी मुली अजिबात त्यांना म्हणजे हे राहिलेलं नाही आहे. थोडक्यात सुरक्षितता राहिलेली नाही आहे. तर मला असं वाटतं की राज्य सरकार म्हणा किंवा मग केंद्र सरकार यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी चांगल्या प्रकारच्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कारण का मला असं वाटतं की मुली अजिबात सुरक्षित नाही राहिलेल्या आहेत आता या ठिकाणी. हे सगळं बघत असताना आपण एका बाजूला प्रत्येक वेळेस आपण शाळा कॉलेजेसला आपण दोषी ठरतोय, मात्र या सगळ्यामध्ये आपल्या मुलांवरती पण संस्कार होणं किती गरजेचं वाटतं. मुलांवर तर संस्कार घडलेच पाहिजे. कारण का मुलगा आणि मुलगी यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला नाही पाहिजे. कारण का असे प्रकार जर घडत असतील किंवा हे क्लासेसमध्ये जे प्रकार घडतात, काही शिक्षक मुलींवर अत्याचार करतात, शाळेमध्ये पीटीचे शिक्षक मुलींवर अत्याचार करतात, नंतर काही ठिकाणी जिममध्ये अत्याचार केले जातात. तर ह्या प्रकारच्या काही घटना घडल्यामुळं काही मुलांवर सुद्धा परिणाम होतात. तर ते अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे, त्याची गरज आहे. आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने याच्या कायद्याची खरं तर कडक अंमलबजावणी केली पाहिजे त्यात. सर, तुम्हाला काय वाटतं, तुमची मुलं शाळेत जात असतील, सध्याचं शाळा कॉलेजमधलं हे जे काही वातावरण आहे हे खरंच विद्यार्थ्यांसाठी आणि पुढची जी काही पिढी असणार आहे त्याच्या दृष्टिकोनातून किती धोक्याचं वाटतं? सर्वप्रथम मी एका मुलाचा पालक म्हणून, म्हणजे माझा मुलगा आता 12वीला आहे आणि मुलगी नाही आहे, मला मुलगी हवी होती पण मुलगी नाही आहे. पण मुलाचा पालक म्हणून मी असं सांगू इच्छितो की सर्वप्रथम पालकांनी आपल्या मुलांना घरी म्हणा, ते संस्कार म्हणा, त्यांच्या बोलण्यातनं म्हणा, कुठेतरी थोडंसं कडक वागून म्हणा, हे त्या मुलांमध्ये जोपर्यंत आपण सन्मान आहे स्त्रीबद्दल, मुलीबद्दल, जो आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये आहे की इट शुड कम फ्रॉम विदिन, जोपर्यंत कुठल्याही मुलाला ते मनापासून वाटत नाही, तो आदर वाटत नाही किंवा ती भावना वाटत नाही. म्हणजे घरी एखाद्याला जरी बहिणी आपण बघतो की जे लोक असं करतात त्यांच्या घरी पण बहिणी असतात, असं पण ते विकृती आपण म्हणू शकतो त्यांना. तर सर्वप्रथम हे घरातनं, आपल्या स्वतःच्या घरातनं चालू झालं पाहिजे. जसं आपण आता हे प्रकार झाले, हा प्रकार झाला, बदलापूरचा प्रकार झाला, त्याच्या आधी अनेक प्रकार झाले होते. तर आपण घरी बसून मुलांशी डिस्कस करणं, भले तो वयात मुलं आली तर 8वी-9वीपासून मुलांबरोबर आपण ते शेअर करणं आणि मुलांना त्याच्याबद्दल कम्फर्टेबल फील करून देताना ह्याचं गांभीर्य किती आहे. आणि मला वाटतं जर मुलांपर्यंत जर ही मुलं पुरुष, म्हणजे काही याच्यात पुरुषही इन्व्हॉल्व असतात, तर जोपर्यंत ॲज अ पुरुष म्हणून, ॲज अ मुलगा म्हणून मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत अशा समाजातल्या अशा विकृती ज्या आहेत या होत राहणार. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्या घरापासून हे सुरू झालं पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर मुलींच्या पालकांना मी असं म्हणेन, मला जर मुलगी असते तर मी, आता माझी बायको स्वतः औंधमधून फुरसुंगीला ट्रॅव्हल करते, येते, ती 2 व्हीलर बुलेटवरती जाते, कधी तिची कार आहे, पण तिला सक्षम, म्हणजे आज मला माहिती की असा 2 लोक आली तर माझी बायको त्यांना सरळ करू शकते. आधीपासून तिच्या भावाने, तिच्या वडिलांनी तिला तसं वाढवलेलं आहे. मी पण त्या पद्धतीने तिला सूट दिलेली आहे, बॅकिंग दिलेली आहे. तर आपण मुलींना पण थोडंसं तसं, जसे कराटे, जुडो क्लासेस असतात ते करून, ते आता हल्ली तर पेपर स्प्रे वगैरे आले, आणि वेळ पडली तर बिनधास्त करायचं, पुढचं जे होईल ते बघेल, पण हे भूमिका घेऊन तेवढं ठाम राहिलं पाहिजे असं मला वाटतं.
नक्कीच सर, तुम्हाला काय वाटतं यावरती? आपण म्हणतो की विद्यार्थ्यांचं स्वतःचं घर नंतर शाळा एक त्यांचं घरच असतं, कारण शाळेपेक्षा जास्त वेळ ती घरामध्ये असली तरी मग पर्टिक्युलर आत्ताचा टाइम पिरियड आपण बघितला तर शिक्षणासाठी तितकाच वेळ मुलं बाहेर असतात. कोचिंग क्लासेस आणि शाळा असं जर टाइम मॅनेज आपण केलं तर घरा इतकाच वेळ ती शाळेमध्ये किंवा शिक्षणाच्या कुठल्याही सेंटरमध्ये असतात आणि त्याच ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणं हे किती गांभीर्याची गोष्ट आहे आपल्याला. महत्वाचं तुम्ही आता बोललात की शाळेत मुलं वेळ किती घालवतात. ह्याच्यात आता प्रश्न असा आहे की आता अशी परिस्थिती, आताची शिक्षण पद्धती अशी झाली आहे की कदाचित घरापेक्षा बराच वेळ लोक शिक्षणासाठी ही शाळेत किंवा क्लासेस इथं तिथं सगळीकडे असतात. आणि त्याच्यामुळे हे दादा बोलले, त्याच्यामुळे पहिल्यांदा तुमच्या आतून यायला लागतं. मग ते आतून येण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी तुमच्या महिलांशी कसं वागताय हा सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आहे. बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की महिला सबलीकरण झाले किंवा हे झाले, पण तरी अजून काही पद्धती आहेत की जिथं त्यांना तेवढा वाव दिला जात नाही. आणि हा खरंच महत्त्वाचा विषय आहे. आजही बरीच लोक म्हणतात की काळ बदलतोय किंवा स्त्रियांना आज मोठ्या मोठ्या पदावरती जात आहेत. हे जरी सगळं खरं असलं तरी पण तिथं त्या मोठ्या पदावरती जाऊनही त्यांना या अत्याचारांना सामोरे जावं लागतंय. म्हणजे हे तर आपण आता मधी हॉकीच्या फेडरेशनमध्ये बघितलं की ऑलिम्पिक जिंकलेली व्यक्तिमत्वांना आज आमची पदकं आम्ही गंगेत सोडायला तयार आहोत. ह्या लेवलला आता ते खरं खोटं हे शेवटी न्यायालय ठरवेल, पण जर त्या लेवलला जाऊन आज जर एवढी मोठी खेळाडू किंवा ह्या गोष्टी लोक येत आहेत तर हा विषय खूप गांभीर्यपूर्वक घेण्याची गरज आहे. आणि त्याच्याहूनही महत्त्वाचं मुद्दा की लहानपणापासून आता शाळेत शिकवलं जातं की बॅड टच, गुड टच ह्या सगळ्या गोष्टी ज्युनियर सिनियर KG पासनं. पण मुळात प्रश्न हाच आहे की तुम्ही तुमच्या आसपास कसं वागताय आणि त्याच्याचं अनुकरण विद्यार्थी किंवा मुलं करणार आहेत. म्हणून आपणच जी सगळी थोडीशी सिनियर मंडळी पालक आहोत त्यांनी व्यवस्थित त्याचं अनुकरण करून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून योग्य ते मार्गदर्शन आपल्या कृतीतनं करून दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला तेच होत नाही. बऱ्याच वेळेला आईला उलटं सुलटं बोललं जातं किंवा आजीला उलटं सुलटं बोललं जातं बऱ्याच वेळेला, किंवा बहिणीला बोललं जातं. बऱ्याच वेळेला त्यांना व्यवहारात घेतलं जात नाही किंवा त्यांना त्या लेवलचा सन्मान बऱ्याच वेळेला दिला जात नाही. आणि म्हणून मग टू बी ग्रँटेड महिला होऊन जातात. आणि टू बी ग्रँटेड झाल्यावरती काय आई आहे ना ठीक आहे चला, काय किंवा आजी आहे ना चला, किंवा बहीण आहे ना. पण हा ॲटिट्यूड पहिल्यापासूनच बदलला गेला पाहिजे. आणि त्याच्यामुळे या सगळ्याबद्दल ह्या तुमच्या अनुकरणानेच जास्त करून होणार आहेत की नुसतं शिक्षण देऊन होणार नाही. हे तुम्ही तुमची वागणूक बदलली पाहिजे आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, तरच हे होऊ शकतं असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपला मुलगा शिकतो, एखाद्या टॉपच्या कॉलेजमध्ये आपला मुलगा शिकतोय आणि आपण खूप मोठ्या भरभक्कम फिया भरतोय म्हणजे पालकांची रिस्पॉन्सिबिलिटी संपली असं नाही. फिया भरतोय म्हणजे बाकीचे संस्कार देण्याची जबाबदारी ही शाळेची आहे. सगळं काय जे अभ्यास संस्कार असेल सगळं फिया भरतोय ना, मग ते सगळी शाळेची जबाबदारी. ह्या मानसिकतेतून पालकांनी लवकर बाहेर पडलं पाहिजे. तर शाळेबरोबरच पालकांच्याही काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. पालकांनी त्या रिस्पॉन्सिबिलिटी पहिले सांभाळल्या पाहिजे. संस्कार देणं, संस्कार हे घरातून दिले जातात, ते संस्कार देण्याची जबाबदारी ही आईवडिलांची असते. आणि दुसरं मागाशी म्हटलो, नुकतीच एक वर्तमानपत्रात बातमी आली होती की एका शाळेमध्ये एक शिक्षिका त्या विद्यार्थ्यांना सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती देत होती. तर त्या शिक्षिकेला एवढा त्रास दिला गेला त्या शाळेकडून की तुम्ही त्या मुलांना तुम्ही सेक्स एज्युकेशनबद्दल माहिती दिलीच का. ही खूप अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आता आजच्या तारखेला ह्या घटना ज्या घडत आहेत ना, याच्या मागं जसं लहानपणी शाळेत असं तुम्हाला गुड टच बॅड टच जसं शिकवलं होतं तसं तर जशी मुलं मोठी होतात तसं तुम्हाला सेक्स एज्युकेशनवर पण तुम्ही भर दिला पाहिजे. तुम्ही सेक्स एज्युकेशनवर भर का देत नाहीत. तर याच्यासाठी राज्य सरकारने आपली जबाबदारी पाडली पाहिजे. राज्य सरकारने तसे संकेत दिले पाहिजे आणि राज्य सरकारने तसे दिशानिर्देश देऊ नये का सेक्स एज्युकेशन पण त्या महाविद्यालयामध्ये सेक्स एज्युकेशनवर पण त्यांनी भर दिला पाहिजे आणि ते शिकवलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जशा खाजगी आस्थापना असतील, सरकारी आस्थापना असतील जिथं महिलांची संख्या जास्त प्रमाणात असते, अशा जे क्लासेस आहेत, अशा काय महाविद्यालय, अशा ठिकाणी विशाखा कमिट्या कशा असतात त्याच धर्तीवर यांनी सुद्धा तशा कमिट्या स्थापन केल्या पाहिजेत ना. याच्यावर शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे. शासनाने ते पाहावं यांच्याकडे या असल्या कमिट्या आहेत किंवा नाहीत. ज्यांच्याकडे ह्या कमिट्या नसतील त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. मग त्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत म्हणजे क्लासेसचे, तरच हे कुठेतरी थांबेल. ही काय फक्त शासनाची जबाबदारी आहे किंवा ही फक्त पालकांची जबाबदारी असं बिलकुल नाही.
हे एक टीमवर्क असतं. तर याच्यामध्ये काय पालकही तेवढे सज्ञान आहेत. बरं, याच्यामध्ये बळी जातोय त्या मुलींचा जातोय ना. आज संपूर्ण शहरामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये एक मुलींचे जे पालक आहेत त्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. पण हे भीतीचं वातावरण नष्ट करून आपल्याला जर एक विश्वासार्हतेचं वातावरण तयार जर करायचं असेल तर याच्यावर आपण खूप सखोल असा विचार करणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. सर, तुम्ही काय सांगाल या सगळ्या सध्याच्या ज्या घटना बघता, पालक म्हणून किती चिंताजनक वातावरण आहे? सध्या पालकांची लाईफस्टाईल खूप बदललेली आहे. म्हणजे जसं IT सेक्टर आल्यापासून, म्हणजे पूर्वी पण होत होत्या अशा घटना, पण आता जास्त प्रमाण वाढले. मुलांचं जबाबदारी घेतच नाही, स्वतः पालकच घेत नाही जबाबदारी. आणि कसं असतं, तांदळात एखादा ते म्हणतात ना खडा किंवा नासका हे निघलं तर सगळं खराब होतं, तुमचं अख्खं अन्न खराब होतं. तसातला हा प्रकार आहे. तुमच्या शाळेत किंवा क्लासमध्ये म्हणा, एखादा जरी मुलगा जर का वाईट कृत्य करतो हे सगळं पोरांना पण कळत असतं, पण त्या मुलावर कंट्रोल ठेवायचं कोणी? शाळेतले कसं असतं, शिक्षकांनी जर का कंट्रोल ठेवला तर पालक त्याला दोषी धरतात शिक्षकांना, की आमच्या मुलाला तुम्ही हात नाही लावायचा, नाही तर लगेच आंदोलन पण करतात पालक सुद्धा. म्हणजे हे शिक्षकांना पण काय तुम्ही बंधनं लावता, परत स्वतः पालक पण जबाबदारी घेत नाही मुलाची. ते काय करतात, दिवसभर म्हणजे आई आणि त्यांचे वडील दिवसभर कामावर जातात, मुलाकडे लक्ष देणार कोण? पूर्वी जॉईंट फॅमिली होती, म्हणजे एकत्र कुटुंब जे पद्धती जी होती ना ती खूपच छान होती. आता हे विभक्त झाले सगळे, म्हणजे आई वडील आणि मुलगा एवढंच असतात घरात. दिवसभर मुलगा काय करतो, TV बघतो का मोबाईल बघतो हे कोणाला माहीत नाही. बरं, मोबाईलवर सुद्धा काय त्यांचं म्हणजे तुम्ही त्याला सिक्युअरच नाही करू शकत मोबाईलला. मोबाईलचा याने सर्वात जास्त मोबाईल खूप धोकादायक झाला मुलांना. जसं ऑनलाईन शाळा होत्या करोनाच्या काळात, पण त्याचे जसे चांगले फायदे होते तसे वाईट पण फायदे सुरू झालेत. मुलं TV बघून आणि मोबाईल बघूनच खूप वाईट कृत्य करायला लागले सध्या. सध्याचं हे सगळं ज्या घटना आपल्याला वारंवार दिसतात, पुण्यात जरी पाहायला गेलं तरी दररोज किमान 3 ते 4 रजिस्टर केसेस आहेत महिला अत्याचारांच्या. हे सगळं बघून रोखण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? सर्वात महत्त्व संस्कार. पालकांनी आपल्या मुलांना संस्कार लहानपणापासूनच लावले पाहिजे. दुसरं म्हणजे प्रत्येक शाळेत जसे रणरांगिणी होतेच तसं सिक्युअर ठेवलं पाहिजे प्रत्येक शाळेला, क्लासमध्ये, नाही का? आणि ती शाळेची पण जबाबदारी तेवढीच आहे. जोपर्यंत मुलगा शाळेत आहे, विद्यार्थिनी शाळेत आहे, तोपर्यंत पूर्ण जबाबदारी शाळेची राहते. कारण जर का पालक जर का एवढ्या फिया भरत असतील तर तुम्ही नक्की त्या पाल्यावर लक्ष ठेवणं तुमची जबाबदारी शाळेची तर नक्कीच आहेच. एवढं तुम्ही जर जास्त फिया घेता तसं सिक्युरिटी आणि तुमच्या तिकडं बाउन्सर ठेवले पाहिजे. आपल्या मुलगी आणि किंवा मुलगा कुठे जातो कुठे नाही तुम्ही पण लक्ष ठेवलं पाहिजे. कधीतरी शाळेत गेलं पाहिजे तुम्ही, त्यांच्या आठवड्यात नाही 1 तास तरी मुलं आणि मुलींना द्यायलाच पाहिजे तुम्ही शाळेसाठी. पण बघतोय की हे सगळे पालक माझ्या बरोबर होते, काही मुलींचे पालक आहेत, काही मुलांचे पण आहेत. पण एकंदरीत सध्याच्या ज्या काही घटना घडतायत या सगळ्या घटना बघून सगळ्याच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. जशी महत्त्वाची भूमिका या सगळ्यामध्ये कायद्यांची आहे, पोलीस प्रशासनाची आहे, सरकारची आहे, तितकीच महत्त्वाची भूमिका ही पालकांची सुद्धा आहे. पालकांनी पण आपल्या मुलींना असेल मुलांना असेल चांगले संस्कार देणं, आपली मुलं काय करतात यावर लक्ष ठेवणं, ती मोबाईलमध्ये काय बघतात, कुठे जातात हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा, कॉलेज किंवा कोचिंग सेंटर अशा ठिकाणसाठी काही बाउन्सर्स असतील, दामिनी पथकांसारख्या काही ॲक्टिव्हिटीज करण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर काही तक्रार पेट्या असतील ज्यामध्ये निनावी एखादी चिठ्ठी पडली, एखादी तक्रार पडली तर त्याचं गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. अशा सगळ्याच घटना आणि सगळ्याच योजना सध्या या सगळ्यामध्ये करणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी महिला अत्याचारांचं आणि विशेषतः शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचारांचं हे जे काही प्रमाण वाढलं ते प्रमाण कमी व्हायला कुठेतरी मदत होईल असं हे पालक सांगताना दिसतात. मात्र सध्या तरी या सगळ्याच पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आमच्या मुलींना आम्ही बाहेर कुणाच्या सुरक्षिततेवरती सोडायचं, कुणाच्या विश्वासावर सोडायचं, शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी, क्लाससाठी बाहेर गेलेली मुलगी ही पुन्हा अगदी सुरक्षितरित्या पुन्हा घरी येईल का अशी चिंता या सगळ्याच पालकांना सतावत असलेलं सध्या दिसून येते. आणि हे संपूर्ण वातावरण मुलींच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चिंताजनक असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.